आपण सायकल वरती आलेलो आहे, पण कॅन्टीन चालू झालेलं नाहीये. पाहूया. आणि मंदिरात प्रवेश करण्याआधी हे काही रूल्स आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर नरे आंबेगाव इथे. तर चला पहिलं तुम्हाला मंदिराची संपूर्ण टूर करून देतो. गेट मधून एंट्री केलंय बघा. इकडे लेफ्ट साइडला एक 2 व्हीलर पार्किंग आहे. इकडून सरळ खाली रस्ता, अजून 2 पार्किंग आहेत. लेफ्टला 4 व्हीलर आणि राईटला 2 व्हीलर. तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावर. हे मंदिराच्या लेफ्ट साइड वाला 4 व्हीलर पार्किंग. हे बघा इकडे टॉयलेट सुद्धा आहे आणि पिण्याचे पाणी सुद्धा आहे. आणि त्याच्या अगदी शेजारी हे पाहे 2 व्हीलर पार्किंग आहे राईट साइड वाला. मंदिर आपल्यापासून फक्त 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर असल्यामुळे आपण सायकलीवरती आलेलो आहे. आता आपण चाललेलो आहे मंदिरामध्ये. हा संपूर्ण किड्स एरिया आहे. इकडे संध्याकाळी खूप गर्दी असते. सगळे गेम्स वगैरे इकडे असतात. तुम्हाला हे संध्याकाळी मी दाखवतो, एवढी गर्दी असते इकडे. 8 वाजले साधारण. अजून कॅन्टीन चालू झालेलं नाहीये. पाहूया किती वाजता चालू होत आहे. हे मेन गेट पासून एंट्री केल्यावरती इकडे लेफ्ट साईडचं 2 व्हीलर पार्किंग. सरळ असं खाली रस्ता जातो. लेफ्ट साईडला 4 व्हीलर आणि राईट साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे अजून एक. आणि तिकडून सरळ वॉकिंग करून या रोडने आपल्याला यायचं आहे. हे एकच एंट्री आहे, इथूनच तुम्हाला प्रवेश मिळतो. आणि मंदिरात प्रवेश करण्याआधी हे काही रूल्स आहेत आणि हे सगळे टाइम टेबल आहेत मंदिराचे. सकाळी 7:30 वाजता मंदिर चालू होतं आणि साधारण 12 वाजेपर्यंत सकाळी चालू असतं. नंतर 4 वाजता चालू होतं आणि 8 वाजेपर्यंत चालू असतं संध्याकाळी. हे शिवलेस वगैरे, शॉर्ट्स, कॅमेरा, स्मोकिंग, आउटसाईड फूड इकडे अलाउड नाही आहेत. तर चला आपण आता मंदिरात जाऊया. मित्रांनो, मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ ठेवलेला आहे बघा. जागोजागी असे डस्टबिन वगैरे ठेवलेले आहेत, जेणेकरून कचरा होऊ नये. आणि कंटिन्यू इकडे क्लिनिंग चालू असतं, त्यामुळे चांगला स्वच्छ परिसर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला चाफ्याची झाडे लावलेली आहेत. हे बघा, या साईडला सुद्धा आहेत. एका टायमिंगला एकाच साईडला प्रवेश मिळतो. आता राईट साईडचा प्रवेश बंद आहे बघा. हा पूर्ण एक राऊंड पूर्ण मंदिराचा जो सेंटर आहे तिथपर्यंत असतो. तर लेफ्ट साईडला आता चालू केलेला आहे बघा. एक साईड क्लीन केली जाते. लेफ्ट साईड तुम्ही संपूर्ण फिरू शकता, बसू शकता. फक्त गार्डनमध्ये जाऊ नाही शकत, तिकडं अलाउड नाही आहे. बाकी तुम्ही इकडं बाहेर कट्टे वगैरे केलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. असे कट्टे केलेले आहेत जागोजागी, तर तुम्ही तिकडे बसू शकता. फक्त गार्डनमध्ये अलाउड नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला हे जे लाल रंगातील घुमट दिसत आहे त्याला समरान असे म्हणतात. मंदिरात एकूण असे 24 समरान आहेत. त्याच्या प्रत्येक खांबावरती सुंदर असे नक्षीकाम देखील केलेले आहे. मेन एंट्रीला तुम्हाला इथे बघा स्वामीनारायणच्या पादुका दिसतील. संध्याकाळी ह्यामध्ये पाणी साठवून कॉइन्स टाकले जातात. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही. मंदिराच्याच लेफ्ट साईडला बघा इकडे बोट हाऊस आहे, ज्योताघर. इथे तुम्ही चपला वगैरे आतमध्ये ठेवू शकता. आतमध्ये गार्ड असतात, पण आता अवेलेबल नाही आहेत मॉर्निंगमुळे. संपूर्ण मंदिर हे राजस्थानी मार्बलवर सुंदर असे रेखीव नक्षीकाम करून बनवलेले आहे. संपूर्ण मंदिरावर महाभारत आणि रामायण यामधील जे पात्र आहेत त्यांची सुंदर अशा प्रतिमा तयार केलेल्या आहेत.
मंदिरातील संपूर्ण नक्षीकाम हे हाताने कोरून तयार केलेले आहे. यामध्ये बिलकुल मशीनचा वापर केलेला नाही. मित्रांनो, हे मंदिर आहे ना सिमेंट आणि लोखंडाच्या वेणा बनवलेला आहे. लॉकिंग सिस्टीम मध्ये बनवलेला आहे. एकमेकांवरती असे लॉक साचे ठेवून ते लॉक करतात. त्या टाईपमध्ये मंदिर बांधलेलं आहे. मंदिराच्याच अगदी बॅक साईडला इथे प्रवाशांचं निवासस्थान सुद्धा आहे आणि इथपर्यंतच प्रवेश मिळतो सगळ्यांना. इकडून पुढे अलाउड नाही. मंदिराच्या पायऱ्यांवरती पाणी टाकलेलं असतं वाटतं स्वच्छते दरम्यान. माझे सॉक्स ओले झाले. थोडं हातात घेऊन चाललोय मी. थोडं सॉक्स वाळवतो. दर्शन वगैरे घेऊन आता आपण आलेलो आहोत कॅन्टीनला. आता बघूया इथे किती वाजता चालू झाले विचारू आधी. बरेच आयटम आहेत तुम्ही पाहू शकता. किती वाजता चालू होतं दादा सकाळी? हा, सकाळी कितीला चालू होतं? 9 वाजता का? सकाळी 9 वाजता चालू होतं. दिवस म्हणजे 12 वाजेपर्यंतच चालू असतं ना. 12ला क्लोज आणि 4ला परत चालू. आणि हे सगळे आयटम सकाळी पण असतात ना का सकाळी फक्त नाश्त्याचे आयटम? त्याची फक्त नाश्त्याची. आता काय मिळेल नाश्त्याला? पोहे वगैरे? पोहे नाही, पोहे नसतातच का? सॉरी, हे जे मेनूमध्ये आहे तेवढेच पोहे आय थिंक यांच्या मेनूमध्ये नाही आहे. चला आता काहीतरी नाश्ता करूया आपण. ग्रिल सँडविचची ऑर्डर दिलेली आहे. आता बघू टेस्ट कशी आणि क्वांटिटी केवढी भेटते. पोट भरते का? आलं की दाखवतो तुम्हाला. व्हेज सँडविच आलेलं आहे आपलं. ओके ओके टेस्ट ओके ओके. क्वांटिटी पण कमी आहे. बाहेर 70 रुपयाला जास्त क्वांटिटी भेटते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता संध्याकाळी आपण इथे आलेलो आहोत. आता किती गर्दी झालेली आहे. किड्स एरिया चालू झालेला आहे. तुम्हालाही तुमच्या चिमुकल्यांसोबत काही आनंदमय क्षण घालवायचे असतील तर तुम्ही त्यांना इकडे आणू शकता. तसेच त्यांची संध्याकाळ मजेशीर करू शकता. काही गेम्स मोठेसुद्धा खेळू शकतात. लहान मुलांसाठी बरेच गेम्सचे ऑप्शन आहेत. लहान मुलांसाठी गेम्स आणि मोठ्यांसाठी तसेच वयोवृद्धांसाठी इथे बसण्याची सुद्धा उत्तम व्यवस्था केलेली आहे.
मित्रांनो, संध्याकाळच्या लाईट्समध्ये मंदिर खूपच सुंदर उठून दिसते. मित्रांनो, हा मंदिराचा पहिला मजला आहे. मंदिरात मोबाईल घेऊन जाणे अलाउड नसल्यामुळे तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. मंदिरात राधाकृष्णाच्या संगमरवरातील प्रतिमा आहेत. बाहेरील नक्षीकाम सुद्धा खूप सुंदर आणि सुरेख केलेलं आहे. मंदिराच्या स्तंभावर आपल्या हिंदू धर्मातील विविध देवदेवतांच्या तसेच संतांच्या सुंदर अशा प्रतिमा तयार केलेल्या आहेत. मंदिराच्या दरवाजांवर देखील सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. संध्याकाळी 7 नंतर गर्दी अजूनच वाढली, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल सकाळ संध्याकाळमध्ये किती डिफरन्स आहे. तर तुमची इच्छा तुम्हाला कधी यायचं आहे, शांतता हवी असेल तर सकाळी आणि मजा करायची असेल तर संध्याकाळी. आणि तुम्हाला जर आपला आजचा स्वामीनारायणचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.